कायम गैरसमज करून घेतला. तुम्हाला घालून पाडून बोलले, तुमच्याशी सरळ कधी वागलेच नाही. खरंच खरंच सॉरी, मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही माझ्याविषयी मनात राग नाही धरून ठेवणार, आणि आज तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होती आणि आपल्या मैत्रीचीही. हा, कुठे आहेस तू? मला बोलायचंय तुझ्याशी आत्ताच्या आत्ता. मलाही तुझ्याशी बोलायचं, तेही आत्ताच्या आत्ता. मी तुझ्या घराच्या बाहेर उभी आहे. घराच्या खाली? आत्ता? आत्ता कशी काय? ते महत्वाचं आहे का आत्ता सिद्धू? तू आधी बाहेर ये. आलोच. सिद्धू 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 इकडे. पूर्वी का काय प्रकार होता सगळा? तुला माझ्याशी लग्न करायचंय? व्हॉट? मला सिद्धू तुला माझ्याशी लग्न करायचंय ना? काय संबंध? कोण बोललं तुला याचं? तुझी वहिनी बोलली मला. काय? हो, म्हणे जेव्हापासून आपली एंगेजमेंट ठरली तेव्हापासून तू अगदी आनंदाने नाचतोय. मला तर माहीतही नव्हतं सकाळपर्यंत की आज आपली एंगेजमेंट असणार आहे. काय सांगते सगळं? अगं मलाही माहित नव्हतं. सिरियसली? अगं खरंच सांगतोय मी, आई शपथ, मला काहीच कल्पना नव्हती. एक मिनिट थांब. जर तुला माझ्याशी लग्न करायचं नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, तर हे काय चाललंय आपल्या घरच्यांचं? एक्झॅक्टली. तुला माहितीये सिद्धू, मी तर आज सकाळी त्यांना अट सुद्धा घातली होती की जर सिद्धू एंगेजमेंट साठी रेडी असेल तरच मी एंगेजमेंट करेन. तेव्हा तुझी वहिनी मला असं म्हणाली की अरे मग तर प्रश्नच मिटला, सिद्धू तर आनंदी आहे. एक 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 मिनिट थांब. हे चुकतंय अगं सगळं. थांब. जर तुला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता तर तू तयार का झालीस? इट्स अ रिअली लॉंग स्टोरी सिद्धू. अरे मला सकाळी कोणी विचार करण्यासाठी वेळच नाही दिला, आणि इमोशनल ब्लॅकमेलचं तर तू विचारूच नकोस. आणि त्यात मी जर का या सगळ्यासाठी नाही म्हणाले असते तर मग परत घरच्यांचं नाक कापलं गेलं असतं. आणि तेच तेच अगं माझ्या बरोबर पण सेम झालंय. हे प्रकार चाललाय. अच्छा, पण पूर्वी मग आपल्या मैत्रीचं नातं म्हणजे तसंच असणार? अर्थात माझ्याकडून तरी तसंच आहे. माझ्याकडून पण. थँक गॉड. सिरियसली. ए ऐक ना, पण मग आता आपलं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार? अगं थांब, आपण विचार करूया काहीतरी त्याचा, कारण माझं आता अजिबात डोकं चालत नाहीये. अच्छा, पण आपण हे एकमेकांसमोर बोललोय ना, हे खरंच खूप बेस्ट झालं. हो हो. पूर्वी थँक्स. थँक्स टू यू ऑल्सो. ओके फाईन, ठीक आहे, मग मी निघते आता. पण जे काही आपण पुढे करणार आहोत ते प्लीज मला कळव. हो हो, तू काळजी नको करू, मी कळवतो ते. तू नीट जा. येस. बाय. हो ना मॅडम, मी येतोय तुम्हाला भेटायला. त्वरित, तात्काळ, ताबडतोब. जयंत, छान झाला ना रे साखरपुडा? आणि ती पूर्वी पण किती छान दिसत होती. मला तर आवडली बाबा त्यांची जोडी. तुला काय वाटतं? मला पण खूप छान वाटलं. आई बाबा भेटले. बाबांनी तर गुणाजींशी ओळख करून दिली. खूप उपयोगी पडतात अशा ओळखी. पण मुळात सगळ्या फॅमिलीशी भेट झाली ना, दॅट्स वाय आय एम व्हेरी हॅपी. आणि तुला एक सांगू, तिकडे पूर्वीपेक्षाही जास्त तूच सुंदर दिसत होतीस. रिअली. म्हणजे तुझ्यावरून माझी नजर हटतच नव्हती. हो का? कसं आहे ना,
मी तुझी बायको आहे म्हणून तुला असं वाटतं, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे. ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स आहे जानू. And I am very much proud of it that I'm in love with you. By the way, आजी तुझ्याशी एवढं काय बोलत होत्या? आजी म्हणजे तुम्हा दोघांना मी पाहिलंय एका कोपऱ्यात बसून तुम्ही गप्पा मारत होते. तू आत्ता मला एकटी भेटलीयस म्हणून मी आता तुला विचारते, खरं खरं सांग, तू सुखी आहेस ना तुझ्या संसारात? आजी काही नाही. अरे आजी हेच विचारत होती की की तू तुझ्या संसारात खुश आहेस ना, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे ना, ठीक आहे ना, एवढंच. मग तू काय म्हणालीस? मी तिला सगळं खरं सांगितलं. खरं म्हणजे? खरं म्हणजे मी तिला असं सांगितलं की जयंत माझी खूप काळजी घेतो, माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, मला खूप सुखात ठेवतो, मला काय हवं काय नको ते सगळं काही बघतो आणि मी त्या घरात खूप सुखात आहे. खूप सुखात आमचा संसार सुरू आहे. रिअली? हो मग. जयंत तुला एक सांगू, तुझ्यासारखा नवरा माझ्या घरचे माझ्यासाठी कधीच शोधू शकले नसते. जानू, तुम्हीच झडती घेतलीत ना घराची? नाही, मला माहितीये तुम्हीच केलंय हे सगळं. कसं वागताय तुम्ही लक्षात येतंय तुमच्या? आधी नाणं चोरलं, आता स्वतःच्याच घराची झडती घेतलीत. हे असं वागायला काहीच वाटत नाहीये तुम्हाला? तोंडाला येईल ते बडबडू नको, कळलं ना? आणि हे सगळं विचारणारी तू कोण ग? हा? हे माझं घर आहे. मी इथे चोरी करेन, झडती घेईन, नाही तर काही करेन. मला प्रश्न विचारणारी तू कोण? या घरची मोठी सून आहे मी, तुमची बायको आणि या घरातली जबाबदार स्त्री. जबाबदार स्त्री? तू? हो. कसली जबाबदारी घेतलीस ग? कसली जबाबदारी? 4 पोळ्या केल्या, भाजी केली, म्हणजे झाली तुझी जबाबदारी संपली? दुसऱ्यांना वाईट वाटेल असं बोलायला, टोचून बोलायला बरोबर जीभ वळते हा तुमची. आहे, मी जबाबदार स्त्री आहे. तुमच्यापेक्षा ना माझ्यावर जास्त विश्वास आहे आईबाबांचा. तुमच्यासारख्या स्वभावाच्या माणसाबरोबर ना चिकाटीने संसार करते मी. आईंच्या बरोबरीने संसार सांभाळते, घर बघते, घरातल्या प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागते. याला म्हणतात जबाबदारी घेणं. वाह, काय भाषण दिलं. वाह. पण मला जाब विचारण्याची जबाबदारी तुझी आहे या भ्रमात नको राहू. मला प्रश्न विचारते. जा झोप, रात्र जास्त झाली, मलाही झोपू दे. ते माझ्या डोक्याला किती ताप आहे ना ते नाही कळणार तुला. हो, अहो मग सांगा तरी. नाही, मलाही कळू द्या ना तुम्हाला किती व्याप येतो. सांगा, कळू द्या मला. तुला नाही कळणार म्हटलं ना. अगं आयुष्यभर पैन पै वाचवलेले लाखो रुपये चोरीला गेलेत माझे. कष्टाने कमावले होते मी ते. चोरी करून नव्हते आणले. त्याबाबत तुला काय वाटतंय? नाही, बरोबर ओळखलं तुम्ही. हा, मला काहीच वाटत नाही. अहो, तुमचं सगळं आयुष्य त्या पैशांनी व्यापून टाकलं होतं. रात्रंदिवस वेड्यासारखं विचार करत होतात तुम्ही त्या पैशांचा. म्हणून म्हणते, ते चोरीला गेले ना ते परत झालं एका अर्थी. बघ 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 बघ. अगं असं बोलताना जीभ कशी नाही झडत तुझी? अगं माझे, तुझ्या नवऱ्याचे कष्टाने कमावलेले पैसे होते ते. माझ्यासाठी किती महत्वाचे होते ते तुला माहिती आहे ना? माहितीये मला तुमच्यासाठी किती महत्वाचे होते ते पैसे. नाही, या पैशापायी ना तुम्हाला अख्ख्या जगाचा विसर पडलाय.
हो बायकोचं सोडा, आई बाबांची सुद्धा कधी काळजीने विचारपूस केली नाही तुम्ही, केली? सारखं आपलं पैसा 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 आणि पैसा. या पैशापायी ना वेळ लागायचं बाकी होतं फक्त. हो पैसा आपल्यासाठी असतो, आपण पैशासाठी नसतो आहो. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार आहे. नाही कळून घ्यायचं, नाही कळून घ्यायचं. आणि आहे माझ्यासाठी सर्वस्व आहे पैसा. आणि माझ्यावर आवाज चढून बोलायचं नाही, आधीच सांगतोय. मग तुम्ही माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, आधीच सांगते. बायको आहे मी तुमची. खरंच ज्या माणसाच्या आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा आहे ना, तर जगणंच व्यर्थ आहे. लई नको शिकवूस मला हे तुझं तत्वज्ञान. कोण चालतं का तुझं हे तोंड चुरू चुरू? कोण शिकवतं तुला? कोण शिकवलंय? हा? ह्या सगळ्या गोष्टी हात धरून शिकवायच्या नसतात अहो. ज्या आई बाबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय ना, त्यांच्याकडून मी हे सगळं शिकले. त्यांना आदर्श ठेवून मी जगते. इतक्या वर्षात तुमच्यात जे झिरपलं नाही ना, ते माझ्यात झिरपलं. झिरपले. म्हणून मी तुम्हाला जाब विचारणार, वेळोवेळी विचारणार. आली मोठी मला जाब विचारणार आहे. कोण समजतेस ग तू स्वतःला? दिवसभर नुसतं टीव्ही समोर बसून सिरियली बघायच्या. काय केलंयस तू आयुष्यात? एक पैसा तरी कमावलायस का? हा? कमावलायस? बरोबर बोलताय तुम्ही, नाही कमावलाय मी एकही पैसा. पण तुम्हाला माहिती, माझ्याकडे जी गोष्ट आहे ना, ती तुमच्याकडे नाही. पैशांचा विचार आला ना लगेच मनात. बघितलं, हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. माझ्याकडे या घरातली प्रेमाची माणसं आहेत, आणि ही तीच माणसं आहेत जी तुमची असूनही तुमची नाही. हॅरी, बस ना आता. किती आवरशील? आराम करूया आता. तू पण थकला असशील ना. ठेवते, उद्या आवरूया. ठेव ना. पण हे झालंच कसं ते मला कळत नाहीये. काय डेंजर झडती घेतली रे त्यांनी आपल्या घराची. हाऊ स्केरी. तेच ना. अगं अख्खं घर उलतापालत करून ठेवलं, एकही रूम सोडली नाही. मला असं वाटतंय आपल्या घरात पहिल्यांदाच चोरीचा प्रयत्न झाला असणार. पण मला ना बेसिक थॉट प्रोसेसच कळत नाही. म्हणजे एखाद्याला चोरी करावी असं कसं वाटू शकतं? आय अंडरस्टँड की काही लोकांकडे पैसे नसतात, पण चोरी करून ते कमवणं हा काही ऑप्शन आहे का? म्हणजे असं चोरी करायचा थॉटच कसा येतो त्यांच्या मनात? कष्ट करा आणि पोट भरा ना, आणि शोधलं ना की मिळतं काम. म्हणजे तुझंच उदाहरण घे ना. तू कुठे करत होतास इतके वर्ष काम? पण तू त्या फेज मधून बाहेर पडलास ना. तू लोन घेतलंस, रिसर्च केलास, कष्ट केलेस आणि तुझा बिझनेस सुरू केलास. सगळे तुझ्यासारखा विचार का करत नाही तेच मला कळत नाही. म्हणजे एखाद्याने लाईफ टाईम सेव्हिंग केलेली असते, ती अशी पटकन चोरावी, हा थॉटच किती डेंजर आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू हॅरी. तू इतके वर्ष अनएम्प्लॉईड असून सुद्धा कधीच अशा वेने नाही गेलास ज्याने दुसऱ्याचं नुकसान होईल. खरंच तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी. आय विश सगळ्यांची मेंटॅलिटी तुझ्यासारखी. प्राऊड ऑफ यू. आणि आता कुठल्या तोंडाने मी तुला सांगू की तुझ्या या विश्वासाला मी तडा दिलाय. अलीकडेच मी सुद्धा चोरी केली, तीही स्वतःच्याच घरात. अगं तू दळवींची धाकटी मुलगी ना. अगं तुझी मोठी बहीण तर इथेच आहे, तिचा आयर घेऊ दे की. आणि तिचे यजमान कुठे आहेत? अगं काही काय बोलतेस?
तिचं लग्न कुठे झालंय अजून? नुसतं वय झालं म्हणून लग्न होतं का? तिच्या पत्रिकेत दोष आहे. लग्नाच्याच दिवशी तिचा नवरा मेला. लक्ष्मी, आज घडलेला प्रकार जरा विचित्रच होता नाही का? इतकी वर्ष आपण या घरात राहतोय, पण असं कधीच घडलं नव्हतं यापूर्वी. अगं आपल्या घरीच काय, आजूबाजूला सुद्धा कधी चोरी झाली नव्हती. मग आजच असं का घडलं असेल? मला तरी वाटतंय की लक्ष्मी, अगं तुझ्याशी बोलतोय मी. अहो चोरी नाही ना झाली, मग जाऊ द्या. मला सांग, कसला एवढा विचार करतेस तू? दुसरा कसला? पाहिलं ना तुम्ही, लोक भावनाला कसं बोलले. तिला किती वाईट वाटलं असेल. अहो लक्ष्मी, अगं इतका विचार तू करू नकोस असं म्हणायचंय तुम्हाला? अहो कसं करू नको? येता जाता लोक भावनाला तिच्या लग्नाविषयी बोलतात. लोकांचं काय घेऊन बसली आहेस? अगं लोक काहीही बोलतात, आपण लक्ष द्यायचं नाही. हे बघ लक्ष्मी, लोकांच्या बोलण्याला किती महत्व द्यायचं हे शेवटी आपलं आपण ठरवायचं असतं. हो ना, आपलं आपण ठरवायचं ना. ठीक आहे, मग मी ठरवलंय. आपण आता ताबडतोब आपल्या भावनाचं लग्न लावून द्यायचंय, बस. अगं पण या गोष्टी करता भावना तयार व्हायला हवी ना. व्हावं लागेल तिला तयार. मी बोलेन तिच्याशी. नाही, मला मान्य आहे, आनंदीची जबाबदारी आहे तिच्यावर. आनंदीला लहानाचं मोठं तिने करायचंय, पण ते होईल ना. पण त्यासाठी काही आयुष्यभर लग्नाशिवाय राहायची गरज नाही ना. तिला पण तिचा असा जोडीदार हवा की नको? लक्ष्मी, अगं हल्ली असा विचार करून नाही चालत. काळ बदललाय. काळ बदललं तरी लोक कुठे बदलले? ते वागायचं तसंच वागतात. पण मुळात मला लोकांसाठी काही करायचंच नाही. मला आपल्या भावनाची खूप काळजी वाटते. तिचं लग्न व्हायला हवं. आयुष्य असं एकटीने नाही काढता येतो. लक्ष्मी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण या बाबतीत सगळ्यात आधी आपल्याला भावनाशी बोलायला पाहिजे. अगं आजवर आपण आपल्या मुलींच्या मनाविरुद्ध कधी काहीच केलं नाहीये. त्यांच्या मनाविरुद्ध वागायला कधीही त्यांना भाग पाडलेला नाहीये. नेहमी स्वतःचा विचार करण्याचं, स्वतःला हवं तसं स्वच्छंदी आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय, आणि हीच त्यांना शिकवण दिली आहे. मला सांग लक्ष्मी, आणि आता फक्त लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या मुलींना त्यांच्या मनासारखं वागण्यापासून रोखलं तर काय अर्थ राहिला आपल्या इतक्या वर्षांच्या शिकवणुकीला? कधी कधी असं करावं लागतं. म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या तत्वानं कदाचित मुरड घालावी लागेल, एखादा निर्णय बदलावा लागेल, घ्यावा लागेल, कारण परिस्थिती तशी असेल. करावं लागतं असं कधी कधी. ते काही, मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. माझं ठरलंय, काही झालं तरी आता आपल्या भावनाला लग्न करावंच लागेल. मी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करणार आहे. तुम्ही साथ देणारच नाही आहात मला. असं काय विचारतेस? अर्थातच. मग झालं तर तिला ऐकावंच लागेल आपलं. हो ठीक आहे, आपण बोलू तिच्याशी. तू झोप आता. तुम्ही पण पडा आता. लाईट ऑनच दिसतोय. आज फोन करून कशाला वेळ वाया घालवायचा आहे? डायरेक्टच बोलतो.
भावना मॅडम, मी सिद्धू, प्लीज तुम्ही वळू नका. म्हणजे खरं तर मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण प्रत्यक्षात समोरासमोर बोलण्याची हिंमत होत नाही आहे ना, म्हणून असं बोलतोय. प्लीज मी बोलेपर्यंत तुम्ही अशाच बसता का? चालेल ना? भावना मॅडम, शांतपणे ऐका. आधीच रिॲक्ट नका हो. तुमचे मिस्टर गाडे पाटील दुसरे तिसरे कोणी नसून मीच आहे. म्हणजे सिद्धू आणि मिस्टर गाडे पाटील हे एकच आहेत. म्हणजे मला माहिती आहे, मी खरं तर आधीच तुम्हाला सांगून टाकायला हवं होतं, पण माहीत नाही हो, मला जाम भीती वाटली. तुम्ही तर खूप माझ्यावरती रागराग करायचा ना, म्हणून नाही बोललो. तेव्हा जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही जे गाढे पाटील बोलून माझ्याशी बोलत होता तेही बोलणं बंद झालं असतं, म्हणून नाही बोललो. आणि हो, मी सोडून आणखीन एका व्यक्तीला याबद्दल माहिती आहे. ती म्हणजे आनंदी. जेव्हा ती हरवली होती ना, तेव्हा ती म्हणजे मलाच भेटली होती. काका, मला भावना आईच्या घरी जायचंय, पण भावना आईचं घर कोणालाच नाही माहिती. काका, तुम्हाला माहिती आहे का भावना आईचं घर? तुम्ही न्याल का मला प्लीज? तेव्हा मलाही माहित नव्हतं की आनंदी ज्यांना भावनाई म्हणते त्या भावनाई तुम्हीच आता. ते तर मला त्या दिवशीच कळलं जेव्हा मी तुम्हाला ऑफिसमध्ये सोडायला आलो होतो ना इंटरव्ह्यूसाठी. त्याच दिवशी. तुम्ही पाहिजे तर आनंदीला विचारा, ती 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 सगळं सांगेल तुम्हाला. मग बसेल तुमचा विश्वास पाहिजे तर. मला तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. खरं तर खूप दिवसांपासून सांगायचं होतं ते. मला तुम्ही खूप आवडता मॅडम. माझं खूप मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. आई शपथ मॅडम, खरंच बोलतोय, खोटं नाही बोलत आहे. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं ना, त्या क्षणी मला तुम्ही खूप आवडला होता. हे आवडणं म्हणजे टाइमपास नाही हा मॅडम. माझं माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. खरं सांगू, खूप हलका वाटतंय आता बोलत. मला माहिती आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हा आजच तर माझा आणि पूर्वीचा साखरपुडा झालाय, पण ती पण खूप मोठी स्टोरी आहे. म्हणजे खरं तर मला आणि पूर्वीला ना हा साखरपुडा मान्यच नव्हता. आम्हाला न विचारून झालं हे सगळं, म्हणून आम्ही दोघं हा साखरपुडा खरं सांगू तर मानतच नाही आहोत. भावना मॅडम, माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. मला फक्त तुमचं उत्तर ऐकायचं आहे. घाई नाही आहे, म्हणजे आरामात तुम्ही सांगू शकता मला. पाहिजे तर तुम्ही फोन करा मला, चालेल ना? येतो मी. मिस्टर गाडी पाटलांचा मिस कॉल.
मॅडमचा कॉल एवढ्या लगेच काय म्हणतील त्या? हो म्हणतील ना. नाही बोलल्या तर शांत हो सिद्धू, शांत हो. ती उचल तर. हॅलो. हां मिस्टर गाडे पाटील, बोला ना. तुम्ही फोन केला होतात का? सॉरी हा, माझा डोळा लागला होता. काही काम होतं का? बोला ना. नाही नाही नाही, काही नाही काही नाही. बरं, पण बरं झालं तुम्ही मला कॉल केलात, कारण मला ना तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मुलगा मला त्रास देतो, सिद्धिराज गाडे पाटील. आठवतंय तुम्हाला? आज त्याचा साखरपुडा झाला आणि तोही एका चांगल्या मुलीसोबत. मी खूप खुश आहे. म्हणजे मी जे काही बोललो त्यातलं भावना मॅडमने काहीच ऐकलं नाही. आता तुम्हाला कधीच त्रास नाही देणार. मला इतकं बरं वाटलं ना, दोघांसाठी मला खूप आनंद झाला. हॅलो, अहो काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काही नाही, ते तुम्ही खूप खुश होता ना, म्हणून म्हटलं तुम्हालाच बोलून द्यावं. हो, खुश तर मी आहेच आहे. आणि मला ना खूप बरंही वाटतंय. उद्यापासून मागे कोणीतरी लागेल अशी भीती नसणार. तुम्हाला माहितीये, तो मुलगा ना खरं तर चांगला आहे हो. म्हणजे माझ्या आईचा तर तो बेस्ट फ्रेंड आहे. कधी कधी माणसं ओळखण्यात आपण किती चूक करतो ना. शूटिंग स्टार, तुटता तारा दिसला मला. काय म्हणताय? तुम्ही तुम्ही या सगळ्या गोष्टी मानता? हो मग, तुम्हाला एक सांगू, माणसानी आशा कधीच सोडायची नसते. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीत तर आशा दडलेली असते. मागा की तुम्ही विश. हो, तुम्ही पण मागा. हॅलो, काय मागितलं तुम्ही? मी हेच मागितलं की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. खरंच? अहो, मी पण तुमच्यासाठीच मागितलं. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आणि आनंदींसाठी एंजल आहात. आणि असं म्हणतात, एंजल स्वतःसाठी काहीच मागू शकत नाही. म्हणून मी तुमच्यासाठी विश मागितली. मी मागितलं, जे जे तुम्हाला हवंय ते ते सगळं मिळू दे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. मला तर दुसरं काही नकोय. मला तर फक्त तुम्ही हवात मॅडम. बघाच तुम्ही, मी मागितलंय ना म्हणजे तसंच होणार. बरं, खूप उशीर झालाय, ठेवते मी फोन. आणि तुमच्याशी बोलून बरं वाटलं. चला, ठेवतो. बाय. माझ्या आयुष्याची तर मस्करी केलीस. भावना मॅडमचं तरी नाही. चयन,
असं का बघतोयस माझ्याकडे? का ग? बायको आहेस तू माझी. हो, बायको आहे मी तुझी. तरी पण वाजलेत बघ किती, झोप आता. जानू, तू त्या साखरपुड्यात जी साडी नेसली होतीस ना, त्यात तूच एखादी नवरी वाटत होतीस. अच्छा, म्हणजे बाकीच्या साड्यांमध्ये मी एवढी चांगली नाही दिसत का? नाही, जयंत, म्हणजे इतर साड्यांमध्ये तू ओके ओके वाटतेस. ओके ओके वाटतं. असं आहे का? तुला बघते. काय म्हणालास? ओके ओके दिसत होतं. ओके ओके वाटतं. अगं जानू, काय करतेस? अरे मी मस्करी करत हो. जानू, जयंत, सॉरी सॉरी सॉरी. अरे मला मारत होतीस ना? मला मारत होतीस ना? आणि हे बघ, जेव. हा हा, ऊन आहे म्हणून जेवायचं नाही असं नाही करायचं. आणि ताक आहे, ताक ताक. हा, जा 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 जा, पळ पळ पळ. एक जा. सासूबाई, चहा घेतला का तुम्ही? कधी दिलास का? ये, मला तेच राहिलंय आई, ना. जातो मी. अरे जातो नाही रे बाळा, येतो म्हणावं. तेच ते येतो मी. सांभाळून जा. अरे डबा कुठे तुझा? अरे आई, का- आम्ही पण निघतो हा हो, आता. सांभाळून जा. काळजी घ्या हा. आणि काही लागलंच काही झालं तर फोन करा, ठीक आहे? काळजी करू नका तुम्ही, आम्ही आहोत ना घरी. तरी काळजी घ्या. हो, आजी, सांभाळून. येतो हा. नीट जा.
अहो झाली का तुमची तयारी? बरं डबा आणते हा? चहा आणते हा तुमचा? श्रीनिवास दळवी इथेच राहतात ना? हो इथेच राहतात. आई बाबांना भेटायला कोणीतरी आलंय का? या तुम्ही. चल. नमस्कार. नमस्कार. आपण श्रीनिवास कुठे? त्यांना भेटायचंय. हे ना हे आहेत आत या. तुम्ही आत या ना. त्यांना बाहेर बोलवा लवकर. अहो ते ना तयार होत आहेत. या ना तुम्ही आत तर या. या या ना या. बसा. मी पाणी आणते हा. नाही नाही, पाणी वगैरे काय नाही, आधी त्यांना बोलवा. हा ते यांच्याकडे एवढं काय काम होतं आज? अहो काल गाडी नेली नाही त्यांनी, घाटा झाला. अगं बाई अहो नाही काल काय ना आमच्या नात्यात एक कार्य होतं म्हणून काल त्यांनी सुट्टी घेतली होती. असं कसं चालेल मॅडम? आजारी असले असते तर मी समजून घेतलं असतं, पण अशा कारणांसाठी काम सोडून कसं चालेल? या धंद्यात असं चालत नाही मॅडम. याला काही अर्थ आहे का? अशाने धंदा होतो का कधी? काल त्यांनी गाडी न्यायला हवी होती, अडकून पडली ना गाडी फुकट. हा सदा बोल रे. काल तू रिक्षा काढली नव्हतीस काय? जवळच्या नात्यातल्या एकाचा साखरपुडा होता म्हणून नाही जाता आलं. अच्छा, काही नाही रे. तो एजंट आहे ना, तो जरा सनकी आहे. तो पटकन तुला विचारेला. कदाचित तो तुझ्या घरी सुद्धा येईल. घरी येईल? हा म्हणून तुला आधीच सांगायला फोन केलाय. अरे बापरे. सदा थँक्यू हे मला सांगितल्याबद्दल. चल भेटूया. अहो नाही खरंच खूप जवळच्या नात्यात कार्य होतं. अरे तुम्ही घरी कशाला आहात? मी तुम्हाला भेटणारच होतो सगळं. अहो पण कालबद्दलच मला बोलायचं होतं, पण इकडे नको, आपण बाहेर जाऊन बोलूया. नाही तर काय बोलत बसलो तर उशीर होईल ना. या ना सगळं मी तुम्हाला सांगतो. अहो सांगतो ना काल काय झालं म्हणजे. अहो जेवणाचा डबा. अहो थांबा. अहो पण तुम्हाला समजायला पाहिजे ना, कालचं आता माझं जे नुकसान झालं ते कोण भरून देणार? नाही मला मी कळेल ना, जास्त मेहनत करून मी सगळे. हे बघा असं चालत नाही या धंद्यात. नेक्स्ट टाइम असं झालं नाही पाहिजे. इतक्या वर्षात त्यांच्या ऑफिसमधून असं कोणी आलं नव्हतं. आज अचानक कसं काय आलं? अहो डबा. हो लक्ष्मी मी येतो. हा अहो ते अहो काय मग आनंदी, काल साखरपुड्यात मज्जा आली ना? तुमच्या लाडक्या सिद्धू काकाचं लग्न होणार आहे आता. त्याची नवरी किती छान दिसत होती की नाही? कम ऑन आनंदी, यू आर अ बिग गर्ल नाउ. मार उडी आणि घे चॉकलेट. घे. हे बघ तुला चॉकलेट मिळणार, पण आता ते रवी काकाच्या हातातून घ्यायचंय तुला. मार उडी मार. कम ऑन आनंदी, यू आर ग्रोन अप गर्ल नाउ. काय सांगते आजी? मार उडी आणि घे चॉकलेट. ट्राय इट. आनंदी मार उडी. कम ऑन, वी डोंट हॅव फुल डे. मार उडी. काय झालं आनंदी? तुमचं लक्ष नाहीये का? काय झालं? काही नाही भावना. आनंदी माझ्याकडे बघू. काय झालं? तुम्ही अशा शांत शांत का आहात? काल सुपर्णाकडे यांना कोणी काही केलं तर नसेल ना? आणि माझ्यापासून लपवतायत का या? काय झालं असेल? आनंदी खरं खरं सांगा मला, काल तुम्ही तिकडे गेला होता तेव्हा काय काय झालं? काय केलं तुम्ही तिकडे? सुपर्णा, त्या रवी काका
सगळे नीट वागले ना तुमच्याशी? तुझे बाबा तुझी आजी देवाघरी गेलेत ना, तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू. हो भावना, तिथे सगळे नीट वागत होते माझ्यासोबत. बरं चला, ड्रॉइंग करता तुम्ही? नाही भावना, आत्ता नको. बरं मग चला फिरायला जाऊयात आपण. नको.